परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबा राया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया श्री संत सद्गुरु संत कवी एकनाथ महिपती महाराज सद्गुरु त्र्यंबकराज स्वामी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। शिलार पाटील परिवारातील पूज्य पिता श्री स्वर्गीय दत्तात्रय जाबाजी पाटील शेलार आप्पांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र देवळाली प्रवरा, श्री क्षेत्र मुसमाडी वस्ती, श्री क्षेत्र त्र्यंबकपूर, श्री क्षेत्र जातप आणि आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे स्वैरी आपतेष्ट नातेवाईक दुःखांकित शेलार पाटील परिवार आणि शेलार पाटील परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री दत्तात्रय जाबाजी पाटील शेलार उर्फ आप्पा यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत। श्री मच्छिंद्र जाबाजी पाटील शेलार, श्री कारभारी जाबाजी पाटील शेलार, श्री निवृत्ती जाबाजी पाटील शेलार, सौभाग्यवती वत्सलाबाई उर्फ राधाबाई गोविंदराव पाटील गागरे, श्री सुनील रामनाथ पाटील शेलार, श्री नानासाहेब गोरक्षनाथ पाटील शेलार, चिरंजीव आदित्य रमेश पाटील शेलार, चिरंजीव श्रीराज रमेश पाटील शेलार, श्री रामनाथ जाबाजी पाटील शेलार, श्री भास्करराव जाबाजी पाटील शेलार, श्री सोपानराव जाबाजी पाटील शेलार, श्री भागवतराव जाबाजी पाटील शेलार, श्री रमेशराव दत्तात्रय पाटील शेलार, सौभाग्यवती अर्चनाताई राहुलराव पाटील झावरे, श्री राहुलदादा शिवाजीराव पाटील झावरे, चिरंजीव अथर्व राहुलदादा झावरे, समस्त शेलार पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं आज स्वर्गीय दत्तात्रय जाबाजी पाटील शेलार उर्फ आप्पा यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते। शेलार पाटील परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर नियोजनातनं हा पुण्यस्मरणाचा विधी संपन्न होतोय। सेवेकरता उपस्थित समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र देवळाली प्रवरा, श्री क्षेत्र मुसमाडी वस्ती, श्री क्षेत्र जातप, श्री क्षेत्र त्र्यंबकपूर आणि पंचकृषी या सर्व भजनी मंडळींना मी अंतःकरणापासून वंदन करतो। प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्धाला या भजनी मंडळानं भजन सेवा दिलेली आहे। प्रत्येक महिन्याला भजन केलं आणि म्हणून टाळी वाजून आपण या भजनी मंडळाचं स्वागत करूया। प्रत्येक महिन्याला भजनाची सेवा दिली, निरोप मिळाला असेल नसेल, पण या भजनी मंडळाने आपल्याला प्रत्येक महिन्याला ही भजनाची सेवा दिली आहे। आमचे हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज मुसमाडे, त्यांचे सर्व सहकारी सर्वांना वंदन। आणि म्हणून त्या प्रित्यर्थ, आप्पांच्या प्रित्यर्थ शेलार पाटील परिवाराच्या वतीनं आमच्या भजनी मंडळींना किती टाळे 7 टाळ जोड दिलेत। सप्रेम भेट
स्मृतीप्रित्यर्थ टाळी वाजून आपण शेलार परिवाराचं स्वागत करायचं. शेलार परिवारानं या भजनी मंडळींना 7 टाळ जोड दिलेले आहेत. ही जी जांभळ्या कलरची जे टाळ आहेत ही सगळी टाळ आजच्या आप्पांच्या भगव्या कलरच्या आहेत. वा मुसमाडे मामांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. भगव्या कलरची जी दोरी आहे ती सगळी टाळ या परिवारानं भजनी मंडळींना दिलं. त्याबद्दल भजनी मंडळीच्या वतीनं शेलार पाटील परिवाराच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. सेवेकरता उपस्थित गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज, हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार नवनाथजी महाराज गीते, महाराष्ट्राचा लाडका आवाज, गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न, हरिभक्तीपरायण आमच्या निमगाव खैरी गावचं भूषण शुभमजी महाराज बनकर महाराजांना सुद्धा वंदन आहे. आमच्या भजनी मंडळाचे मार्गदर्शक, माझ्यावर भावापलीकडे प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज वंद्रे, हरिभक्तीपरायण ज्ञानदेवजी दादा शेळके पाटील, आदरणीय जाधव नाना उपस्थित आहेत, विलास महाराज, सगळे सहकारी, दोन्ही चोपदार, सुंदर चोपदार आहेत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नव्हे राहुरी तालुक्याचं वैभव वाढवणारी हे दोन्ही चोपदार आहे. आणि दोघंही भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. दोघांकरताही जोरदार टाळी वाजवायला. परिसरात कीर्तन असेल तर आवर्जून स्वतःहून येतात आणि सेवा देतात. दोघांनाही वंदन. मृदंगाचे महामेरू मृदंग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय सप्ताहामध्ये ज्यांची आवर्जून निवड केली जाते ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, तालमणी, प्रेममूर्ती, हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज टेकोडे गुरुजी, गुरुजींना सुद्धा वंदन आहे. विशेष म्हणजे ही सगळी गुणीजन महाराज मंडळी आपल्या तालुक्याचं वैभव आहेत, आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. म्हणून यांचे अंतःकरणापासून मी स्वागत करतो, वंदन करतो. समोर बसणारे आदरणीय युवा कीर्तनकार, आमचे जिवलग मित्र, आपल्या श्री क्षेत्र देवळाली प्रवरा गावचं वैभव बाबाजी महाराज मोरे उपस्थित आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थी हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज जाधव जातपकर, आपल्यालाही वंदन आहे. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, डॉक्टर संदीपराव शिंदे पाटील, आपल्याला सुद्धा वंदन आहे. मला पहिल्या कीर्तनाचा पहिला फेटा बांधणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर शिंदे साहेब आहेत. ज्यावेळी पहिलं कीर्तन केलं त्यावेळी फेटा बांधण्याची अडचण असते. त्यावेळी पहिला फेटा डॉक्टर साहेबांनी बांधून दिला आणि मोटरसायकलच आम्ही एकादशीची सेवा केली वेळातला. डॉक्टर साहेबही उपस्थित आहेत, आपल्याला वंदन आहे. अण्णासाहेबजी साळुंके पाटील, आपल्याला सुद्धा वंदन. कोलटगाववरनं साळुंके नाना उपस्थित झालेत, आपल्यालाही वंदन आहे. खोपेश्वरवरून आमचे स्नेही संतोषराव काकडे पाटील उपस्थित आहेत, आपल्यालाही वंदन आहे. श्री क्षेत्र तांबेरे श्रीराम जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक आदरणीय मुसमाडे मेजर साहेब, आपल्याला सुद्धा वंदन आहे. समोर बसणारी सगळी पाहुणे मंडळी, सगळ्यांना वंदन. शेलार परिवारावर आपण जे प्रेम दाखवलंय त्याबद्दल हा परिवार सदैव आपला ऋणी राहील. या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सगळेजण मोठ्या अंतःकरणानं सहभागी झालात त्याबद्दल शेलार पाटील परिवाराच्या वतीने मी आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे मामा श्रीरामपूर नगरपालिकेचे मार्गदर्शक आदरणीय विजयराव आडव साहेब, विजयराव पवार साहेब, त्यांना सुद्धा वंदन आहेत. उपस्थित सर्व माझ्या माता बहिणी, साऊंड ऑपरेटर योगेश दादा, आपल्याला सुद्धा धन्यवाद आहे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं, महाराष्ट्राचं साऊंड क्षेत्रातलं वैभव म्हणजे योगेश दादा मुसमाडे आहेत, आपल्यालाही वंदन करतो. समोर बसणारे सगळे माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, या परिवाराची सगळी पाहुणे मंडळी, सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया बरे, मस्तक हे पाया बरे, मस्तक हे पाया बरे, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पाया बरे,
करी संतांचा वार करी संतान मस्तक हे पायावर वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा आप्पाच्या पुण्यस्मरणार्थ रमेशराव शेलार सरांनी फार छान नियोजन केलं, फार धावपळ केली. त्यांना मदत करण्याकरता आमचे मोठे बंधू सुनीलराव पोकळे सर आहेत आणि लहाने बंधू शेलार सर आहेत. मी मधला आहे. 1 नंबर पोकळे सर आहेत, 2 नंबर मी आहे आणि 3 नंबर शेलार सर आहेत. ती मधल्यावर विशेष जबाबदारी आली कीर्तनाची. आज सगळी मंडळी, पाहुणे मंडळी मोठ्या श्रद्धेनं या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेत. शेलार सरांची गेले 2 महिन्यापासून खूप धावपळ चालू आहे. कार्यक्रम छान झाला पाहिजे याकरता फार मेहनत घेतली त्यांनी. कीर्तन म्हटलं की त्यामागे खूप मोठे परिश्रम असतात. एकट्याचा नोहे हा खेळ म्हणून मेळ मेळविला. कीर्तन सेवा चांगल्या पद्धतीनं संपन्न होण्याकरता त्या परिवारामध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार पाहिजेत. तर महाराष्ट्रभर फिरताना अनेकदा कीर्तन सेवेमध्ये आम्ही सगळी मंडळी आवर्जून पाहतो की ज्या परिवारामध्ये अजिबातच श्रद्धा नसते ते परिवार फक्त औपचारिकतेनं म्हणतात वेळेत या आणि वेळेत संपवा आणि तुमचं आटोपलं की आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला पुढे पंगत बसवता येईल. शेलार सरांनी आणि समस्त शेलार परिवारानं, त्यामध्ये तांबेरी ग्रामस्थ मंडळी सुद्धा आहेत, देवळाली प्रवरा ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी आहे, या सगळ्यांनीच अतिशय सुंदर प्रयत्नानं हा सोहळा संपन्न करतायत. मनुष्य जीवनाचे 2 सोहळे असतात, एक जन्माचा आहे आणि दुसरा मृत्यूचा आहे. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो नाही धनंजया जिया परी. जन्म झाला त्या दिवशी आई वडिलांनी आपल्या जन्माचा सोहळा साजरा केला. पेढे घ्यायची ऐपत नव्हती पण साखरपान वाटलं, आपल्या जन्माचं स्वागत केलं. आई वडिलांनी आजी आजोबांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचा एक समारोपाचा सोहळा झाला पाहिजे. एखाद्या कार्यालयामध्ये जर आपण नोकरी केली तर डॉक्टर साहेब त्या नोकरीतून निवृत्त होताना ऑफिसमधले जी मंडळी असतात ती आपल्याला निरोप समारंभाचं आयोजन करून आपल्याला निरोप देतात, बरोबर आहेत की नाही. शेलार सर, ज्या परिवारात आपण राहतोय तो नोकरी करणारा एक परिवार आणि ज्या घरात राहतोय तो आपला एक परिवार. पण नोकरीमध्ये असताना आपल्या जेवढी मंडळी सान्निध्यात येतात ती आपल्या गावातली नसतात, ते आपल्या नात्यातले नसतात, ते आपल्या मित्र परिवारातले पण नसतात. अनोळख्या व्यक्तींमध्ये जाऊन आपल्याला सेवा रुजू करायची आहे म्हटल्यानंतर आपला स्वभाव, आपलं योगदान, आपली प्रामाणिकता या सगळ्या गोष्टी पाहून ते ऑफिसमधले माणसं म्हणतात की नाही या माणसामध्ये एक वेगळेपण आहे की यांनी आपल्याला रक्ताच्या पलीकडे प्रेम दिलं ना, मग आपण सुद्धा यांना निरोप समारंभ देणार म्हणजे देणार. त्याला सेवापूर्ती सोहळा म्हणतात. ज्या वडीलधाऱ्यांनी आपल्या घराला घरपण दिलं, ज्या वडीलधाऱ्यांनी आपल्या घराला जपलं, त्या वडीलधाऱ्यांप्रती सुद्धा एक समारोपाचा सोहळा आयोजित करण्यात आला पाहिजे असं माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. त्याला मृत्यूचा सोहळा म्हणतात. मग या वडीलधाऱ्यांनी आपल्याप्रती स्वतःचं जीवन समर्पण करत असताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला, स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवलेत. मग त्या वडीलधाऱ्यांच्या सेवेचा सेवापूर्ती सोहळा म्हणजे पुण्यस्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन सेवेचं आयोजन करणारा परिवार हा भाग्यवान असतो. पुण्यस्मरणाला कीर्तन व्हावं, प्रवचन व्हावं, भजन व्हावं असा लिखित स्वरूपात कुठं नियम नाही, परंतु संप्रदायातील अनुभवी संत महापुरुषांनी आमच्या परिवाराच्या समोर असा दंड घालून दिलेला आहे की सुखाचा प्रसंग आला तरी भजन करा आणि दुःखाचा प्रसंग आला तरी भजन करा.
स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचे एक वाक्य होतं की या जगातील सगळ्यात पवित्र सेवा जर कोणती असेल तर ती भजन सेवा आहे. जगामध्ये किती मोठेपण असेल आणि त्या मोठेपणाला जर भजनाची सेवेची जोड नसेल तर त्या मोठेपणाला शून्यवत किंमत असते. ज्या घरामध्ये कधी टाळ वाजला नसेल, ज्या घरामध्ये कधी वडीलधाऱ्यांचा आदर झाला नसेल, ज्या घरामध्ये कधी माझ्या माता बहिणींचा आदर झाला नसेल, ज्या घरासमोरून नेहमी अतिथी विनमुख जात असेल त्या घराला घर पण नसते दादा. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसेल, ज्या घरामध्ये गाथा नसेल, ज्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता नसेल त्या घराला घर पण कधीच मान्य केलं जात नाहीत. किती मोठेपण असू द्या त्या मोठेपणाला शून्यवत किंमत आहे. काय थोरपण जाणावे ते काय थोरपण हो जाणावे ते काय थोरपण जाणावे ते काय थोरपण हे तुका म्हणे भजन प्रेमाने काय थोरपण जाणावे तुका म्हणे भजन प्रेमाने हो काय थोरपण जाणावे जाणावे ते जाणावे ते. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपणा जाळावे ते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात की त्या मोठेपणाला शून्यवत किंमत आहे. महाराजांचे शब्द आहेत, हे माझे शब्द नाही बरं. काय त्या मोठेपणाला जाळावं का, हे महाराजांचे शब्द आहेत की जे मोठेपण कधी भजनामध्ये येत नसेल, जे मोठेपण कधी वडीलधाऱ्यांचा आदर करत नसेल, जे मोठेपण माता बहिणींचा आदर करत नसेल तर काय थोरपणा जाळावे ते. ही वारकरी संप्रदायात सेवा असणारी प्रतिभा ही रक्तात पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्यस्मरण असेल, सुखाचे प्रसंग असतील, दुःखाचे प्रसंग असतील, त्यामध्ये कीर्तन भजन प्रवचन घडून येण्याकरता सुद्धा ही भगवंताची कृपा लागते. गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांची कृपा लागते. मी आपल्याला 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4 आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी या पद्धतीचं कीर्तन घडून येण्याकरता गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची कृपा लागते 5. सहजासहजी नामस्मरण घडत नाही बरं. सहजासहजी नामस्मरण घडत नाही. कधी चुकून फोन लागला आणि एखादा रामकृष्ण हरी म्हटलो आपण, आपला फोन लागले तर आपल्याला पहिले सुरुवात करायची सवयच आहे रामकृष्ण हरी. समोरचा माणूस पारमार्थिक नसेल तर तो रामकृष्ण हरी म्हणतच नाही, तो फक्त म्हणतो बुवाला फोन लागला काय. हे चुकून जरी फोनवर आपण जय श्रीराम म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, जय हरी म्हणतो, बरोबर आहे की. समोरच्यानी कोणाचाही फोन असो रामकृष्ण हरी म्हणायला हरकत काय आहेत का. हा पत्त्याचं पुण्यच नसतं. हो, हे पुण्याचा भाग आहेत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी हो आनंद जन्मीचे सुकृत पदरी, आनंद जन्मीचे
बली दिला शांती ब्रह्मश्री नाथबाबांच्या हरिपाठातलं प्रमाण. नाथबाबा म्हणतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपाईठा होय. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं ये मागोता जन्म घे. अनंत जन्माचं सुकृत आहे तेव्हा आपल्या मुखात रामनाम येते. हो, मग रामायणामध्ये आपण प्रसंग ऐकलाय, त्यात जास्त वेळ घेत नाही. एकाला राम नव्हतं म्हणता येत, त्याला म्हणे तू मरा म्हण. मग मरा म्हणजे मृत्यू आणि राम म्हणजे जीवन. मृत्यूच्या जपाने जीवनाचा काय अर्थ लागू शकतो हे वाल्या कोळ्याने जगाला शिकवलं. विठ्ठल बाबा महाराज याच्यातला चिंतनीय भाग असा आहे की सध्याची पिढी फॉरवर्ड आहे. ते म्हणतात महाराज ही आमच्या बुद्धीला पटत नाही की राम नव्हतं म्हणता येतं आणि मरा म्हणता येतं. बरोबर आहेत की नाही? ज्याला मरा म्हणता येतं त्याला राम पण म्हणता येऊ शकते. बरोबर आहेत की नाही? मराठी व्याकरणात हे दोन्ही शब्द सारखेच. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या रामामध्ये जो रा आहे तोच मरात आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या रामातला जो म आहे तोच मरात आहे. बरोबर आहेत की नाही? मग राम नव्हतं म्हणता येतं, मरा म्हणता येत होतं, मग मरा म्हणायला लावलं आणि मग राम म्हणता आलं. ही काय बुद्धीला पटत नाही. आत्ताची पिढी विचारते आपल्याला, पण त्यांच्याकरता एक उत्तर आहे. राम म्हणण्याकरता आणि मरा म्हणण्याकरता या दोन गोष्टी लक्षात ठेवा आजच्या कीर्तनातून. मरा म्हणण्याकरता पुण्याहीच लागत नाही. मरा कोणी म्हणू शकतं, पण राम म्हणण्याकरता पुण्याही लागते. आणि ती पुण्याही वाल्या कोल्याकडे नव्हती. जेव्हा देवर्षी भेटले तेव्हा त्या पुण्याईचा उदय झाला. विठ्ठला विठ्ठला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तेव्हा संत चरण रज लागता सहज वासनेची बीज. पश्चातापाने दग्ध झाले वाल्मिकजी आणि अंतकरणातली सगळी पाप सहज नष्ट झाली. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. कापुराच्या वाती ओजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. याचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी हो 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 भगवान की जय. गुरु गंगा महाराज की जय. महाराज की जय. एकनाथ महिपती महाराज की जय. त्र्यंबकराज स्वामी महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की भारत माता की जय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्वजन्मीचं सुकृत हे आम्हाला भजनाला कारणीभूत ठरतं, संत सेवेला कारणीभूत ठरतं. आणि म्हणून या परिवारानं कीर्तन सेवेचं आयोजन केलंय. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळू. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम देव सदा स्मरे वाचे. गुरुवर्य नारायणगिरीचे बाबांचं वाक्य आहे. बाबा म्हणायची या जगामध्ये तीच माणसं आनंदी राहतील इथून पुढं, जे भजन करतील, जे वडीलधाऱ्यांचा आदर करतील, जे ज्ञानेश्वरी पारायण करतील, जे नामस्मरण करतील, तीच मंडळी आनंदी राहतील. ऐका आता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश करत आहोत. माझे शांती ब्रह्मश्री नाथबाबा वर्णन करतात की या जगामध्ये
प्रत्येक व्यक्तिमत्वाला सुगंध आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व मेजर साहेब जन्माला येताना एकटं येतं, पण ज्यावेळी देह ठेवतात ना त्यावेळी त्याचा स्वभाव, त्याची सेवा, त्याचं भजन शिल्लक राहतात. त्याला परिमळ म्हणतात, सुगंध म्हणतात. बरोबर आहेत की नाही? एकदम सोपं चिंतन आहे. ऐका बरं, काही व्यक्तिमत्व जन्माला येतात, काहीच करत नाही, स्वतःपुरते जगतात, देह ठेवतात, निघून जातात. पण त्या व्यक्तिमत्वांचं ना कोणी नाव घेत आहेत ना कोणी स्मरण करत आहेत. असे व्यक्तिमत्व हे या जगामध्ये एकटेच राहतात. ज्यावेळी ते जातात त्यावेळी एकटेच जातात, पण जे चांगले वागतात ते लाखोच्या अंतःकरणात घर करून निघून जातात. मग नाथबाबांनी सावध केलं की बाबांनो सावध व्हा. नुसतं स्वतः करता जगलं तर आपली कोणी दखल घेणार नाहीत, पण थोडंसं परमार्थामध्ये या, वडीलधाऱ्यांचा आदर करा, मित्रमंडळींशी आनंदानं राहा, सर्वांशी प्रेमानं राहा. आपला स्वभाव कीर्तिरूपानं शिल्लक राहील. नाहीतर एकटं राहणारा माणूस असा आहे की फुलातला सुगंध संपला की ती फुल एकटं राहतं. तसं मानवी देहातलं आयुष्य संपलं ना तो देह एकटा राहील, अभंगाचं फुल. परिमळ गेली या ओस फूल देती, परिमळ गेली या ओस फूल देती, परिमळ गेली या ओस फूल देती, परिमळ गेली या ओस फूल देती. परिमळ गेलिया ओस फूल देती, परिमळ गेलिया ओस फूल देती, परिमळ गेलिया ओस फूल देती, परिमळ गेलिया ओस फूल देती. आयुष्याने वाटी देह तैसा, आयुष्याने वाटी देह तैसा, हरिमुखी गाता अरब गंगा, हरिमुखी गाता अरब गंगा, हरिमुखी गाता अरब गंगा, हरिमुखी गाता अरब गंगा. हे हरिमुखी गाता हर बलि झिलता, हरिमुखी गाता हर बलि हर हरिमुखी गाता हर बलि झिलता, हरिमुखी गाता हर बलि झिलता. परिमळ गेलिया ओस फूल देती, आयुष्याचे वटी, आयुष्याचे वटी देह. परिमळ गेलिया ओस फूल देती, आयुष्याचे वटी, आयुष्याचे वटी देह तैसा, देह तैसा, हो देह तैसा. टाळी वाजवा महाराजांकरता. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. अभंगाची प्रस्तावना आपण थांबवली आहे. अभंगाचं पहिलं चरण आहे परिमळ गेलिया ओस फुल देठी. परिमळ म्हणजे सुगंध. सुगंध संपला की ते फूल किती सुगंधित असू देत, सुगंध असेपर्यंतच त्याला किंमत होती. शेवटी ते फूल देठाला ओस ठरतं, म्हणजे एकटं राहतं. तसं तुमचा माझा देह किती महत्त्वाचा असू द्या, कोणाचाही असू द्यात, किती मोठे माणसाचा असू द्या, शेवटी आयुष्य संपलं की तो देह एकटा राहतो. आयुष्या शेवटी देह तैसा. आहे का बरं का? आता ज्येष्ठ मंडळी समोर बसलेत ना, ज्येष्ठांचं वाक्य आहे, माणूस येताना एकटाच येतो आणि जाताना, बरोबर आहेत की नाही? एकदम बरोबर. याच्यात थोडी सुधारणा करू आपण. माणूस येताना एकटाच येतो, पण त्याचा स्वभाव चांगला असेल ना, त्याची सेवा चांगली असेल ना, त्याचं योगदान असेल ना, तर मेजर साहेब लाखोच्या अंतःकरणात तो घर करतो आणि मग निघून जातो. उत्तमची रे मागे
उत्तमचे बोरे कीर्ती मागे उत्तमचे बोरे कीर्ती मागे उत्तमचे बोरे तुका मने एका मरणे तिसरे तुका मने एका मरणे तिसरे उत्तमचे बोरे कीर्ती उत्तमचे बोरे कीर्ती उत्तमचे बोरे कीर्ती उत्तमचे बोरे का म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे मरणेची सरे मेल्यानंतर देह सरेल पण या देहानं कमावलेली कीर्ती उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एकाच जन्मात कीर्ती शिल्लक राहील मागच्या जन्मात आपण कुठं होतो सांगता येत नाही आणि पुढच्या जन्मात आपण कुठं असणार आहोत ती सांगता येणार नाही जन्म एकदाच आहे जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक जगद्गुरु वर्णन करतात की आपल्याला जन्म एकदाच आहे म्हणून एक वाक्य सांगत असतं मी या जन्मावर या जगण्यावर कितीदा 100 वेळा शतदा म्हणजे एकदम मिळालेलं आयुष्य आहेत ना हे भगवंताने दिलेली भेट आहे आपल्याला बरं शिल्लक गेलं किती जगलो त्याचा विचार करूच नका आता शिल्लक राहणार आयुष्य आनंदात व्यतीत करा मी माफी मागून बोलतो आपल्याला परत या मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यायची इच्छा असली तरी पण जन्म मिळणार नाही एखाद्याचा लय मोठा वशिला आहे तो परत जन्माला येणार आहे असं सांगता येईल लय मोठा वशिला आहे त्यांच्यासाठी येतील बुवा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही मधुसूदन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव
जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जागो जाग बोलती जागो जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जागो जाग बोलती जाग जाग बोलती सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी वारी हो वारी माझ्या मल्हारी ती 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 वारी शब्द भोनी भजनी लागा देव करा काही वारी भोनी भजनी लागा देव करा काही वारी वारी हो वारी माझ्या मल्हारी ती 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 वारी तळहात टेकीता तळवे तळहात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांग रंगली 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 रंगनाथ तुम्ही देखील रंगली रंगनाथ तुम्ही देखील रंगली रंगनाथ तुम्ही देखील भजन काही परत नाहीत गड्या परत जरी वासुदेव ऐकायचं ठरलं पुढच्या जन्मात नाही ना वासुदेव आता जन्म एकदाच आहे नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना ऐका आपण येताना एकटे आलो माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज एकटेच आले 22 वर्षाची प्रासादिक कारकीर्द आहे पण मेजर साहेब स्वतःचं जीवन समस्त वारकरी बांधवांकरता समर्पित केलं 700 वर्षापूर्वी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि या विश्वातील प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणापर्यंत प्रत्येक जीवाच्या अंतःकरणापर्यंत आनंद पोहोचवेल ही प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक ऐका बरं आज माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज नाहीत पण चमत्कार ऐका परिमळ कळेल तुम्हाला माऊली येताना एकटेच आले पण 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी पंढरीची वारी सुरू करून दिली ना ती वारी आजही जिवंत आहे डॉक्टर साहेब लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात पण एकही वारकरी उपोशी राहत नाही ही ताकद जर कुणाची असेल तर ती माझ्या ज्ञानदादाची ताकद आहे याला इतरांकरता जगणं म्हणतात स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे देअर इज अ ग्रेट जॉय देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी 250 वर्षापूर्वी जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला तो सप्ताह आजही शिल्लक आहेत 250 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा आहे आपल्या देवळालीकरांकडनं सुंदर अशी पंगत असते दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी पंगत असते हो ते पंक्तीला आपले आजी आजोबा येत होते आपणही जाणार आहेत आणि पुढे लेकरं सुद्धा जाणार आहेत याला शिल्लक राहणं म्हणतात शेवटी येणं आपल्या हातात नाही जाणे आपल्या हातात नाही पण कर्म मात्र आपल्या हातात आहेत म्हणून आपलं जाणं असं असावं की सर्वांना दुःखदायी असावं जाणं प्रत्येकाला एक दिवस जाणं नक्कीच आहे जातस्य ही ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्यर्थे नत्वम शोचितुमरस जायचं प्रत्येकालाच आहे इथं थांबलं तर कोणीच नाहीत अजून तरी कोणीच नाहीत पण जाणं नक्की आहे ज्या दिवशी मॅन्युफॅक्चरिंग डेट फिक्स होते ना त्याच दिवशी एक्सपायरी पण फिक्स असते घडणाऱ्या घटना निमित्त मात्र असतात आपण म्हणतो अमुक घटना घडली तमुक घटना हा ती निमित्त मात्र आहे ते फक्त निमित्त असतं काळ हा फक्त निमित्त करून येत असतो निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला विठाला विठाला काही घटना घडू देत शेवटी आपलं आयुष्य तिथपर्यंत असतंय तेवढं आयुष्य भगवंताने आपल्याला दिलंय तेवढं जगायचंय प्रत्येकाला
म्हणून ऐका, माझ्या कानोपात्रा मातेचं आयुष्य किती आहेत काय आहेत माहीत नाही, पण भगवंताच्या अगोदर दर्शन आहे. बिदरच्या बादशाचं सैन्य पकडण्याकरता आलं. श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी जन्माला आलेल्या आमच्या कानोपात्रा माता, सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज माझ्या मातोश्रींच्या चेहऱ्यावरती आहे. बिदरच्या बादशाला पट्टराणी करून घ्यायचंय, त्यांनी सैन्य पाठवलंय की जा, अरे कोण सुंदर मुलगी आहे तिला पट्टराणी करून घ्यायचंय, शोधून आणा. कानोपात्रा मातेच्या कानावर खबर आली पंढरपूरमध्ये आपल्याला सैन्य शोधण्याकरता आलं. त्यावेळी कानोपात्रा मातेनं भगवंताच्या समोर येऊन भगवंताचा धावा केला. भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली, नेत्राश्रूने अभिषेक घातला. कानोपात्रा माता देवाला म्हणतात, देवा या जगावर सत्ता तुमची आहे, बादशाची नाहीये. लाखो वारकऱ्यांना तुमच्या चरणाजवळ तुम्ही जागा देतायत, मला पण तुमच्या चरणाजवळ जागा पाहिजे. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तुझ ऊन सावलीचा रंग, गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला रे. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तुझा ऊन सावलीचा रंग, गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कानोपात्रा मातेचं जीवन आजही आदर्श आहे. कथा खूप मोठी आहे, पण संक्षिप्त भाग एवढाच आहे की आपण असलो काय ना आपण नसलो काय. कानोपात्रा मातेचं दर्शन अगोदर आपल्याला घ्यायचंय, नंतर देवाचं दर्शन. याला म्हणतात परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. स्वतःचं जीवन चौघांकरता समर्पित करावं. पहिले देव, दुसरा देश, तिसरा धर्म, चौथा आमचा जीवा बाबाचा मित्र परिवार.
देवाकरता आयुष्यभर जगत राहावं, दररोज प्रातःकाळ झाला की देवाला नमस्कार करावा आणि देवाला विनंती करावी, नाही माझ्या हातनं कोणाचं कल्याण झालं, निदान कोणाचं मन माझ्याकडनं दुखावलं जाणार नाहीत, एवढी सद्बुद्धी मला द्या. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देशाकरता स्वतःचं जीवन समर्पित करणारे भारतीय सैन्य दलातील जवान आहे, वायुसेनेतील जवान आहे, नेव्हीतील जवान आहे की ज्यांनी स्वतःचं जीवन या भारतभूमीकरता समर्पित केलंय. उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेले जवान होते. भारताच्या सीमेवर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्या सुट्ट्या रद्द करून या सगळ्या माझ्या सैन्य दलातील जवानांनी भारतभूमीकरता स्वतःची सेवा रुजू केली आणि स्वतःचं जीवन या भारतभूमीकरता समर्पित केलं. आपण सद्गुरूंना विनंती करूया की आमच्या सैन्य दलातील, वायुसेनेतील, नेव्हीतील, महाराष्ट्राच्या भारतभूमीच्या सेवेत असणाऱ्या सर्व सैनिकांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना भरपूर आयुष्य द्या, भरपूर आयुष्य द्या. हो, ऑपरेशन सिंदूर करता स्वतःचं जीवन समर्पित करणारे आपण सैन्य दलातील जवान आहेत. आपण ज्यांच्यामुळे सुरक्षित आहोत ते भारतीय सैन्य दलातील जवानच आहेत. आज आपण कीर्तन करतोय, आज आपण भजन करतोय, आज आपण स्वतंत्र आहोत, आज आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपल्या आनंदी जीवन आहे. याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर कुणाला जात असेल ना तर ते आमच्या सैन्य दलातील जवानांनाच जात असतं दादा. हो, त्या माझ्या सैन्य दलातील जवानांना उदंड आयुष्य लाभावं, कारण ही मंडळी जगतात तुमच्या आमच्या करता. कर चले हम फिदा जान तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे, वतन तेरे देशाकरता, धर्माकरता स्वतःचं जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्वांचा सुगंध शिल्लक राहतो. ऐका आता, जन्माला येताना आपलं आयुष्य आपल्यासोबत आहे. कोण किती दिवस जगेल हे कोणालाच माहीत नाही. आयुष्य सोबत आहे. ऐका बरं का, आयुष्य मोजण्याचं काम आपलं वेगळं आहे आणि काळाचं वेगळं आहे. आपलं आयुष्य मोजण्याचं काम चढत्या क्रमाने 1 2 3 4 5 हा झाला चढता क्रम, आणि काळाचं आयुष्य मोजणे हे उतरता क्रम आहेत. त्याला काउंटडाऊन म्हणतात. 5 4 3 2 1. उदाहरण सांगतो. एखाद्याचं आयुष्य 60 वर्षाचं आहे. 60 जन्माला आला, त्याचा जन्म झाल्याबरोबर पहिला श्वास घेतला ना की काळाच्या मशीन बरोबर KYC होते. KYC त्याचं नाव लगेच अपलोड होतं. पहिला वाढदिवस झाला की काळाच्या मशीनला रीडिंग पडतं 59. दुसरा वाढदिवस झाला 58. तिसरा वाढदिवस झाला 57.
5वा वाढदिवस झाला 55, 10वा वाढदिवस झाला 50, 20वा वाढदिवस झाला 40, 30वा वाढदिवस झाला 30, 40वा वाढदिवस झाला 20, 50वा वाढदिवस झाला, भीती वाटायला लागली, 10, 51, 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1, संपलं आयुष्य. अजूनही किती अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती घडी घडी वाटयाची पाहे, घडी घडी वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, हो अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, हो अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी वाटयाची पाहे, हो अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, हो अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, टाळी वाजवा महाराज मंडळी करता. बस, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ वाट पाहतो आमच्या देहाचं किती शिल्लक राहिलेलं आयुष्य, जगलो किती नाही, शिल्लक किती राहिलं. काळ वाट पाहतो अजूनही किती आहे, आणि बसणारे वाट पाहतात अजूनही किती आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे. चला संपलं कीर्तन आता, लक्षपूर्वक ऐका, शेवटचे 5 मिनिटं आणि संपलं कीर्तन. आता लगेच आपल्याला भोजन प्रसाद घ्यायचं आहे. पावसाचे दिवस आहे आणि उष्णता खूप वाढलेली आहे. सगळीजणं बसले श्रद्धेनं. आमचे श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मोठे बंधुराज नितीनदादा बागडे पाटील उपस्थित आहे. आमचे मोठे चुलते संजय काका रंजाळे पाटील उपस्थित आहेत. आमचे स्नेही बाबासाहेब पाटील रहाणे, आमचे जिवलग मित्र विजय महाराज बनकरे उपस्थित, आमचे सर्व मोठे बंधुराज पंकजराव कानवडे पाटील आहेत, आदरणीय श्रीनिवास खर्डे सर आहेत, आदरणीय आरगडे सर आहेत, आदरणीय दाभाडे सर आहेत, आदरणीय संदीपराव बनसोडे पाटील आहेत, भामा ठाणकर, या सगळ्यांना मी अंतःकरणापासून वंदन करतो. उपस्थित आमचे मोठे सासरीबुवा आदरणीय बबनराव साळुंके पाटील, भाऊसाहेब साळुंके पाटील, मुरलीतात्या साळुंके पाटील, उपस्थित सर्व मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी स्वर्गीय अप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. अप्पांच्या प्रती आपल्या सगळ्यांचं प्रेम, या शेलार पाटील परिवाराच्या प्रती आपल्या सगळ्यांचं प्रेम हे सदैव असंच राहू द्यात. अप्पांकरता आपलं येणं जाणं असायचं आहे, रमेश रावांकरता सुद्धा असू द्यात, अर्चनाताईंकरता सुद्धा असू द्यात, जावई बापू आमचे राहुल दादा यांनी सुद्धा फार मेहनत घेतली, जावरे पाटील, या सगळ्यांवर आपलं जे प्रेम आहे ते सदैव असंच राहू द्यात. शेलार परिवाराप्रती आपला जो स्नेह आहे हा सदैव असंच राहू देत अति सगळ्यांना विनंती करतो. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. शेवटी आपल्या मनालाच आपल्याला समजावून सांगावं लागतंय, हो, कारण मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे मोक्ष अथवा सुख समाधान इच्छाते, सुख समाधान इच्छाते, हो मन प्रतिमा पूजिली,
प्रतिमा पुजिली मन प्रतिमा पुजिली मन प्रतिमा पुजिली मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते आपलं जीवन प्रसन्न ठेवा. येणाऱ्या प्रसंगामध्ये त्या प्रसंगाला सहज सामोरं जा, आनंदी राहा. कारण आपल्या आनंदानं आपल्या दुःखानं जगाला काही फरक पडणार नाही. म्हणून आपण स्वतःची काळजी घ्या. आपल्याला शेवटी एका प्रश्नाला उत्तर द्यायचे. तो प्रश्न अतिशय समाधानकारक आपल्याला उत्तरित करता आला पाहिजे. तो प्रश्न आहे, तब्येत कशी आहे, कैयबडी कशी आहे. आपली तब्येत ही आपल्या विचारावर राहते. म्हणून विचार चांगले ठेवा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. सगळ्यांशी प्रेमानं राहा. कारण एक तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. आमच्या खटवांगरायाला एकच तास शिल्लक होता. खटवांगरायाची भाग्यदशा त्यांनी कशी प्राप्त केली तर सापडला हरी तयाला साधने एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं ये मागुता जन्म घेणे विठोबा रखुमा. जय विठोबा रखुमाजी हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि 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 जय 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 विठोबा
हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदान पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी बाबा यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय आप्पांच्या चरणी समर्पित करतो। आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित सर्व महाराज मंडळींचं पूजन या ठिकाणी होतं आहे। वर्षभरात आप्पांसाठी या परिवारानं खूप मोठी सेवा केली, त्यामध्ये 2,32,000 रामजप केला शेलार परिवारानं आप्पांकरता। एक ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, 101 स्वामीचरित्र पारायण केले, 101 दुर्गा सप्तशतीचे पाठ केले, 2 गुरुचरित्राचे पारायण केलेत, 51 नवनाथ ग्रंथाचे पारायण केलेत, 101 मल्हारी सप्तशतीचे पाठ केलेत आणि 51 भागवत पारायण केलेले आहेत। या परिवाराला अंतःकरणापासून वंदन। आप्पांच्या चरणी ही सेवा रुजू व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती पुनश्च एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो। आलेल्या सगळे पाहुणे मंडळींनी भोजन प्रसाद घ्या अशी सर्वांना विनंती करतो। मेजर साहेब बोलताय का? मेजर साहेब बोलणार आहेत। यानंतर जय विठ्ठल होईल, टाळकरी मंडळी खाली बसतील, त्यानंतर पुढील सूचना होतील।